दुर्बिणीचे प्रयोग करणारी आपली शेवटची पिढी नाही बरं का, आजकालची पण मुलं करतात. नमस्कार मंडळी, रामराम. स्वामीच्या मागे मागे मी पण आले होते आणि मी बघितलं तर इथे लहान लहान मुलं दुर्बिणीने ते काहीतरी जाळत होते. एक काठी घेतली आणि ते जाळत होते आणि त्यांनी, ज्यांना विश्वास नव्हता तर त्याने हातावरती सुद्धा करून दाखवलं की खरंच ह्या दुर्बिणीने आग पेटते आणि हातावरती पण चटका बसतो. संध्याकाळी वातावरण इतकं वेगवेगळे रंग घेत होतं आणि हे बघा, काडी पैलवान गाडी ढकलण्याचा प्रयत्न करतोय. तर हा असे उद्योग करतच असतो. समोर मुली खेळत होत्या आणि त्यांचं जे शटल आहे तर ते झाडावरती अडकलं. मग मी म्हटलं की चला आपण काढून देऊयात, पण माझ्याकडनं ते 2-3 प्रयत्नानंतर सक्सेस झालं. नंतर आम्ही सँडविचचं सामान आणायला गेलो आणि येता येता मला माझा एक सबस्क्रायबर भेटला, ज्याने यूट्यूबवरती फॉलो केलं आणि त्याने मला ओळखलं. पण मला म्हणे की इन्स्टावरती तुम्ही नाही आहे. मी म्हटलं त्याला सर्च करून बघ आणि त्याने मग नंतर मला फॉलो केलं. तर आज वहिनीकडे आणि ताईकडे दोघींकडे सँडविचचा बेत आहे. तर इथली तयारी झाल्यावरती मग मी वहिनीकडे बघायला गेले. तर वहिनीचं ऑलमोस्ट सगळं झालं होतं. दोघींमध्ये एकच सँडविच मेकर असल्यामुळे वहिनीकडचं झाल्यावरती आम्हाला घेऊन जायचं होतं, कारण आमची तयारी झाली नव्हती. म्हणून मग आम्ही तिला म्हटलं की तुझं झालं असेल तर तू घेऊन जा आणि तू बनव. आणि वहिनी लेट करंट असल्यामुळे तिने शेवटी म्हणजे अर्धे सँडविच झाल्यानंतर त्याच्यात बीट टाकलं आणि वहिनीने खूप टेस्टी असे सँडविच बनवले होते आणि खूप हट्ट केला की ताई खाऊन बघा, खाऊन बघा. तर मी तिथे पण खाल्ला आणि घरी आल्यानंतर मग श्रद्धाने पूर्ण तयारी करून ठेवली होती सँडविचची. तर तिने मग लगेच बनवायला घेतले, कारण तिलाही भूक लागली होती आणि ती म्हणत होती मामीचं झाल्यावर लगेच घेऊन ये. पण मी तिथे खात बसले त्याच्यामुळे मी विसरून गेले. आणि घरी आल्यानंतर बघा, श्रद्धाने मग एक साथच 4-4 सँडविच बनवले आणि तिने पण खूपच टेस्टी असे बनवले होते. तर आम्ही सँडविच वगैरे खाल्ले आणि शेकोटी केली. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. टाटा.